फौजी बाहिनीच उलट सगळं लक्ष्मी इकडे सगळं कुठं करून टाकलाय मॅटर झाला ह्यो होय मामा. हा बरोबर या इकडे कृष्ण. बरोबर आहे. ॲक्च्युली काय झालं माहिती का, भारत यात्रा केली. माझं इकडे तिकडे ड्युटी असल्यामुळे माझं नाही तिथं ॲक्च्युली कवर करता आलं भाऊला. तर मी ठरवलं होतं की माझी फर्स्ट जी भेट झाली होती भाऊची सोबत नातेपुतीला झालेली होती. तर मी इथं भाऊला सत्कार हे करणार होतो. तर सत्कार करायचा आहे. भारत यात्रा फर्स्ट हा माणूस खरंच आउटस्टँडिंग आहे. माझ्या एरियात येऊन सर पूर्ण भारत यात्रा केली. कैलास मानसरोवर दर्शन झालेलं आहे असं तिब्बतमध्ये. आणि म्हणजे सत्कार करायची इच्छा होती माझी सत्कार वगैरे. आणि प्लस भाऊला माझ्याकडनं हे छोटंसं एकदम नॉर्मल गिफ्ट सकाळ घालून जाऊ तुम्हाला गडी उद्या आता जोडीने ही ड्रेस घालून चकाचक. आणि पहिली भेट ह्याच गावात आमची हिथं झाली फर्स्ट मध्ये भाऊला 5 वर्षापूर्वी. 5 वर्षापूर्वी. आणि आता 5 वर्ष आहे वारीला कंटिन्यू येतोय. पण फर्स्ट भेट आमची नातेपुत्यामधून केलं होतं भाऊला. पण भारत यात्रा करून आल्यामुळं ही झाला. असं द्या. थँक्यू मनापासून आभारी. धन्यवाद. भारत यात्रा करणारा आउटस्टँडिंग माणूस बारामतीवरून फर्स्ट माणूस असा आहे की आमच्यापर्यंत पोहोचला होता. आता छोटासा नको करा. फौजीबाईचं थोडस असू द्या. आता हे आम्ही पंढरपुरात करणार तुम्हाला काय. आणि मी आज ऍक्च्युली ना 24 किलोमीटर बाय रोड आलेलो. म्हणजे 24 किलोमीटर चालत आले तर काल हुकलं होतं. 5 किलोमीटरचं गॅप आम्ही पुढे झोपलो आणि ती मागे झोपलो. आणि ते आज असा डाव केला. ठीक आहे असू द्या. नाही माझ्या मनातच होतं ऍक्च्युली मी नातेपुतेमध्ये हा ऍक्च्युली भाऊला भेटणार. आणि म्हणजे जिथं आपली फर्स्ट वेळ झाली तिथं भाऊचा सत्कार करणार. आणि आय एम प्राऊड ऑफ यू. बेस्ट टॉपला. आणि फौजीबाई 12 ज्योतिर्लिंग कम्प्लीट युअर बेस्ट. हा आणि फौजीबाई कुठून येतात मित्रांनो माहितीये का तुम्हाला तर माहिती. कुठे पोस्टिंग असो. आणि खानदेश जळगाव तिथलं ते प्रॉपर. पण पोस्टिंगला तिकडं आज 11-12 वर्ष झालं. 12 वर्ष झालं. आणि हाय तुम्ही त्यांना पूर्णपणे ओळखायला लागलाय. ह्या साईडला कृष्ण हाय गेल्या वर्षीपासून. होय कृष्ण हाय. ह्या साईडला विष्णू हाय. ह्या साईडला लक्ष्मण हाय. आणि बघा माझ्यासोबत कोण कोण आहेत आज. साक्षात देव आहेत. त्याच्यामुळं काहीच टेन्शन नाही. राम इकडं लक्ष्मण इकडं विष्णू आणि साक्षात इकडं कृष्ण. फक्त शंकर राहिलाय तो बी भेटल पुढं. काहीच टेन्शन नाही. हा पण हे भेटल. सब्र का फल मिठा होता है. होय शंकर बी भेटल. आणि ह्या साईडला होय रविबाबूला हरवूच शकत नाही. विजय या माणसाला विजय निश्चितच. ओळखू शकलो नाही. विजय निश्चितच. सगळे देव आणि विजय संघ आहे त्याच्यामुळे टेन्शन नाही. हुकलं नव्हतं ऍक्च्युली. काय माहिती का मला ना थोडं पालखीबद्दल थोडंसं आतमध्ये ग्राउंडमध्ये उतरून सण बघायचं होतं. हुकलं नव्हतं. आणि मला ग्राउंड चेकिंग करायचं होतं पहिले. कसं वॉकिंग करून पण म्हणजे असं नाही की कोणाची गाडीचं हेल्पिंग वगैरे घेऊन सण नाही पाहिजे. तर मला पर्सनली एकदम डीपमध्ये जाऊन सण पालखी काय असते, पालखीचं काय नियोजन आहे, पालखीचं कसं सिस्टम आहे, पालखी काय असते. आणि पालखी खरंच तुम्हाला सांगतो पालखीमध्ये तुम्ही जर डीपमध्ये जाणार तरच तुम्हाला पालखी करणार आहे. आणि कोणाची हेल्पिंग वगैरे घेऊन घेतली तर तुम्ही पालखी नाही कवर करू शकत. पालखी खरंच तुम्ही या पालखीत बघा. आणि पांडुरंग तुम्ही वेळ काढणार तर तुमच्यासाठी पांडुरंग वेळ काढणार हे नक्की. आम्ही कुठून येतो काय येतो माझं तुम्ही नको कवर करा. पण मी कशात येतो काय येतो हे पण मला माहिती आहे. आणि असं नाही की मी म्हणजे चला बा ठीक आहे की मला सगळं काय आउटस्टँडिंग आहे म्हणून तुम्ही येतोय वेळ काढून वगैरे. तसं नाही. प्रत्येकाला प्रत्येक वेळेस वेळ नसतो. प्रत्येक माणूस प्रत्येक वेळेस बिझी असतो. पण तुम्ही आहे तर तो आहे. बरोबर. तुम्ही देणार तो देणार. एवढं फायनल ठेवा लक्षामध्ये. ओके. जय हरी माऊली. जय हिंद.